आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भारताचे भावी पंतप्रधान माननीय शरदचंद्रजी पवार साहेब पवार साहेबांनी काल वारकरी संप्रदायाबद्दल एक स्टेटमेंट केलं होतं. ते स्टेटमेंट काय होतं? वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केलेली आहे आणि ते लोक धर्मांध शक्तीला बळ देणारी मांडणी करतात किंवा वक्तव्य करतात. पवार साहेबांच्या म्हणण्यानुसार वारकरी संप्रदायात असे काही लोक शिरलेले आहेत की ते लोक वारकरी संप्रदायामध्ये हिंदू धर्माचं धर्मांध पद्धतीने काय करतात तर मांडणी करतात आणि थोडक्यामध्ये हिंदू दहशतवादी तयार करण्याचं काम ही लोक करतात. थोडक्यात पवार साहेबाच्या भाषेत. पण ही गोष्ट पवार साहेबांनी मांडली ती कशाच्या जोरावर मांडली हाही प्रश्न तुम्हाला कदाचित पडला असेल. मंडळी, शरद पवार नावाचा माणूस की ज्याचा वारकरी संप्रदायाशी कुठलाही संबंध नाही, मग तरी सुद्धा शरद पवार हे वेळोवेळी वारकरी संप्रदायाला टोचवण्याचं आणि डिवचण्याचं काम का करतात हाही प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला असेल. बरं, खरं पाहायला गेलं तर पवार साहेबांचं आणि वारकरी संप्रदायाचं काही नातं आहे का? किंवा वैयक्तिक शरद पवार कधी वारकरी झालेले आहेत का? किंवा शरद पवारांच्या गळ्यात कधी तुळशीची माळ तुम्ही बघितलेली आहे का? मग हे सगळं असताना किंवा नसताना शरद पवार वारकरी संप्रदायाबद्दल वेळोवेळी का बोलतात हाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर मंडळी, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया की पवार साहेब हे वारकरी संप्रदायाचे विरोधक आहेत का, किंवा वारकरी संप्रदायाचे ते प्रचारक आहेत, किंवा ते वारकरी संप्रदायाला कितपत मानतात, हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचा उहापोह करूया. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, काल परवा पवार साहेबांनी ते स्टेटमेंट केलं की वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी घुसखोरी केली आणि ते स्टेटमेंट प्रचंड गाजलं. मग अनेक लोकांनी त्यांच्यावर टीका टिप्पणी केली, अनेक लोकांनी त्याच्यावरती विचार मांडले. खरं पाहायला गेलं तर वारकरी संप्रदायाबद्दल कोणी बोलावं याच्या काही मर्यादा आहेत, खरंच मर्यादा आहेत. किंवा वारकरी संप्रदाय हा काही साधारण पंथ नाही किंवा साधारण संप्रदाय नाही की त्याच्यामध्ये कोणीही येऊन बोलावं. कोणीही म्हणतो बरं का, म्हणजे याच्यामध्ये अक्षरशः तुमचा कोणताही माणूस असू द्या, वारकरी संप्रदायावर बोलण्याचा अधिकार त्याला नाही. मग कोणाला अधिकार आहे बोलण्याचा? ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या गळ्यामध्ये टाळ आहे, वारकरी संप्रदायाच्या आळंदी पंढरपूरच्या वाऱ्या करतो, विठ्ठलाला आराध्य दैवत मानतो, अशा व्यक्तींनी वारकरी संप्रदायावर जरूर बोलावं. किंवा वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं काही योगदान असेल त्यांनी त्याच्यावर बोलावं. बरं, मुळामध्ये पवार साहेब असं काय बोलले की लोकांना ते खटकलं? तर पवार साहेबांचं काय म्हणणं आलं की वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी घुसखोरी केली आणि त्यांनी धर्मांध शक्तीला बळ दिलं. आता मला पवार साहेबांना प्रश्न विचारायचा आहे की कोणते असे लोक आहेत की ते वारकरी संप्रदायामध्ये घुसले? जरा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अरे, जी लोक भगवंताच्या नामाचा जयघोष करतात, विठ्ठल ज्ञानोबा तुकोबाशिवाय दुसरं काही त्यांना माहित नाही, आणि ती लोक धर्मांध शक्तीला बळ कसं काय देतील? तर माझं एकच म्हणणं आहे की वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली पण धर्मांध शक्तीने नाही, काही नक्षलवादी विचाराच्या लोकांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला की जे लोक विठ्ठलाला मानत नाहीत. रामकृष्ण हरी या मंत्राचा त्यांना त्या ठिकाणी मान्यता नाही, त्यांना त्या जपाचं काही देणं घेणं नाही, ते रामकृष्ण अवतारच मानत नाहीत, हिंदू धर्मालाच मानत नाही, अशा लोकांनी वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश केला. याचं मात्र मला फार दुःख वाटतंय. बरं, मुळामध्ये पवार साहेबांचं वारकरी संप्रदायासाठी काही योगदान आहे का? तर मंडळी, मुळात पवार साहेबांचं वारकरी संप्रदायासाठी काडीचंही योगदान नाही. वेळोवेळी त्यांनी वारकरी संप्रदायाला डिवचण्याचं काम केलं. वारकरी संप्रदायाचा फक्त त्यांनी वापर केला, मतदानासाठी वापर केला, मतदानासाठी वापर केला. मी जाणून बुजून सांगतो. आता मागच्या निवडणुकीच्या काळात त्यांनी एक वाक्य गाजवलं होतं बघा, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी. म्हणजे यांना रामकृष्ण हरी हे देव मान्य नाहीत, पण तुतारी वाजवा हे मान्य आहे. रामकृष्ण हरी या देवाचा सुद्धा वापर त्यांनी मतदानासाठी केला. पण रामकृष्ण हरी ज्यावेळेस रामावर कृष्णावर ज्या टायमाला काही वक्तव्य केले जातात त्या टायमाला पवार साहेब गपचीप असतात. बरं, ते जाऊ द्या. मतदानासाठी वापर केला हे सगळ्या जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळे जनतेने कोल दिला तर योग्य दिला.
पण आता पवार साहेबाच्या घरातली काही माणसं आहेत बघा, सुप्रियाताई सुळे, ते काय म्हणतात बघा, मी रामकृष्ण हरिवाली आहे, मी केवळ तुळशीची माळ गळ्यात घालत नाही, एवढाच फरक आहे. कारण मी कधी कधी मांसाहार करते आणि मी इतरांसारखं खोटं बोलत नाही. मी आणि मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं. काय म्हणल्या त्या? मी मटण खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं. आता मला सांगा, मुळात वारकरी संप्रदाय हा मांसाहार भक्षण करत नाही. वारकरी संप्रदायामध्ये कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे, अशा पद्धतीने त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि मांसाहार वारकरी संप्रदायामध्ये निषेध असून सुद्धा त्या काय म्हणतात की वारकरी संप्रदायामध्ये पांडुरंगाला मी मटण खाल्ल्यानं चालतं. तुम्ही काय व्हीआयपी आहेत का देवापुढे? अजिबात नाही. मंडळी, पवार साहेबांचा जो परिवार आहे त्यातले बहुतेक लोक वारकरी संप्रदायाला मानतात, परंतु वैयक्तिक शरद पवार मात्र वारकरी संप्रदायाचा वापर फक्त मतदारापुरता करतात आणि त्याच्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य करणं टाळावी. उदार वयामध्ये असे वक्तव्य शोभा देत नाही. वारकरी संप्रदायामध्ये घुसलं कोण, आलं कोण, याच्यावर विचार करण्याचं काम फक्त वारकरी संप्रदायातली लोक करू शकतात. त्याच्यामुळे ज्याच्या गळ्यात माळ नाही, ज्याच्या गळ्यात टाळ नाही, त्या लोकांनी याच्यावर बोलणं टाळावं. राहिला प्रश्न वारकरी संप्रदायाचे जे आराध्य दैवत आहे पंढरपूरचा विठ्ठल, या पंढरपूरच्या विठ्ठलाची शासकीय महापूजाचा विरोध करणारे पवार साहेबच होते, हे काय दुसरे कोणी नव्हते. पवार साहेबांनी विठ्ठलाच्या पूजेला विरोध केला, पंढरपूरला गेले पण पूजा नाही केली. मग काय करणार? अशा लोकांचं काहीच योगदान नसताना त्यांनी वारकरी संप्रदायावर बोलावं, फार खेदाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही लोकांनी प्रवेश केला आहे, पण ते लोक कोणते आहेत हे शोधणं गरजेचं आहे. आपण त्याच्यावर नक्कीच एखादा व्हिडिओ मुद्दाम स्पेशल बनवूया. तर मंडळी, कसं वाटलं पवार साहेबांची कामगिरी आणि दमदार कामगिरीबद्दल त्यांना त्या ठिकाणी माझ्याकडून शुभेच्छा.